हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी चालली हेअरकट करायला आणि माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि आता किती वाजले माहिती आहे का? 3 वाजले दुपारचे. आज संडे आहे, 3 वाजले दुपारचे आणि खूप जास्त भयंकर ऊन आहे ना. आधिरा बघा, आधिरा. माझे हेअर ना इतके वाढून गेले होते आणि पूर्ण डॅमेज, म्हणजे मला केअरच नव्हती करता येत हेअरची, पूर्ण डॅमेज झाले. म्हणून म्हटलं चला एक हेअर कट करून घेऊया. स्वित्झर्लंडमध्ये जन्म झाला ना. सनलाईट पण किती छान येतोय. एवढी केस शॉर्ट केलेत. असे वाटतंय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता केसांची मी सेटिंग करते. आता बघू, मी खूपच जास्त शॉर्ट केले आहेत. माझे खूप लॉंग हेअर होते, खूप जास्त शॉर्ट केले आहेत मी. एवढे शॉर्ट केलेत मी हेअर. कसे वाटलेत? ओके, चला आता आपण रिॲक्शन बघू की काय रिॲक्शन आहे मला बघून. हेअरकट केल्यानंतर सुहासची रिॲक्शन बघू. सुहास कुठे? मी इतक्यात कॅमेऱ्यात पाहिलं होतं. मला असं वाटतं मी कॅमेऱ्यात कुठेतरी पाहिलं. पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माझे हेअर कसे दिसत आहेत. मला तर खूप आवडला आहे माझा हेअर कट. पण आता बघूया कुठे गेले सुहास माळी. बाय द वे मी खूपच शॉर्ट केलं ॲक्च्युली ना. माझे हेअर खूप लॉंग होते. तुम्हाला मी जसं आधी सांगितलं माझ्याकडनं हेअर केअर होतच नव्हती आणि मला हेअरस्टाईलच समजत नव्हती मी काय करू. आणि आधिरासोबत राहून राहून तर माझं तर समजतच नव्हतं की यार रोज मी बांधायची आणि तेच चेहरा बघून ना, म्हणजे तेच केस तसंच ते बघून मला इतकं कंटाळा आला होता ना. स्वतःला पण मेकओव्हर करणं खूप गरजेचं आहे ना. आता सुहासन ते आलेत आणि आपण त्याची रिॲक्शन बघू आणि तुम्हाला समजेल कसं झालं आहे माझा हेअरकट. छान आहे. मी हेअरकट केले ना त्याचे 65 दिरम्स झाले. आता तुम्ही इंडियन रुपीजमध्ये ते कन्वर्ट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सुहासन ते गेले तर काहीतरी खायला आणायला माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण. बघू आता. मी तुम्हाला दाखवते बघू. तर हे आहे फलाफेल. हे आपल्या कोथिंबीर वडीसारखंच असतं आणि हे इथलं फेमस आहे आणि छान लागतं. हे जर व्हेज असणार ना तर व्हेजसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. हाय एव्हरीवन. तर आता आम्ही आलो आहे मॉलमध्ये आणि मॉलमध्ये मस्तपैकी फिरायला. ॲक्च्युली आमचा प्लॅन वेगळा होता पण आता आम्ही मॉलमध्ये आलो. उशीर होऊन जाईल आम्हाला तिकडे जायला त्या लोकेशनवरती, म्हणून म्हटलं की नेक्स्ट वीकमध्ये जाऊया. चला मग मी तुम्हाला आज इथले मॉल दाखवते आणि शॉप्स पण दाखवते, व्ह्यू पण दाखवते. तो स्टे ट्यून्ड. तुम्हाला मी दाखवते इथली ज्वेलरी. नाही बरोबर. आता आम्ही परफ्यूम बघतोय. सुहासला परफ्यूमबद्दल बघायला किंवा परफ्यूम्स घ्यायला खूप आवडतं म्हणून. आणि इथे कसं असतं ना मॉलमध्ये की नेहमी परफ्यूमचे असे शॉप्स असतात, ते छोटे छोटे स्टॉल्स असतात आणि खूप सारे व्हरायटीज असतात. तुम्हाला मी आता दाखवते व्हरायटी. ॲक्च्युली मला एवढा इंटरेस्ट नाही परफ्यूममध्ये, पण मी तुम्हाला दाखवते. दूर असं शॉप आहे. कसं आहे? This one, a lil. Check here for your hand. ही मिनिसोमध्ये आली आहे. हा ॲक्च्युली चांगला वाटतोय मला ना. मस्त वाटतोय. मी कधी असे सनग्लासेस ट्राय नाही केलेत पण हा छान वाटतोय.
तर भरपूर व्हरायटी आहे इथे. बापरे. ब्रँड फॉर हाय. तर आता आम्ही आलो आहे नवीन शॉपमध्ये बॅग्स बघायचं, हँडबॅग्स. आणि मला जे आवडतं ते माझा नवरा मला नाही घेऊ देत. हे दाखव ना. फसो. हां, पण मला ह्या नाही आवडल्या, पण मी दाखवते फक्त. नाही हे हे वेगळे फुसूक नको, लिहिलं. नको. अगं फुसूक लिहिलं बघ ना. नको. दुसरीकडे बघूया ना. आउटफिट चेक. जर तुम्ही माझा ब्लॉग UAE-मधून बघणार असणार ना, तर तुम्हाला मी एक ॲडवाईस करेल की जसे पॅकेट्समध्ये डाळ वगैरे मसाला वगैरे जो मिळत असेल ना, तर तो नाही घ्यायचा. तो थोडा महाग पडतो. जर तुम्ही असं सुट्टं घ्यायला गेलं ना, तर इथे ना प्राईसचा खूप जास्त फरक पडतो. म्हणून कधीही येणार ना UAE म्हणजे डाळ वगैरे काही पण घ्यायला किंवा मसाले घ्यायला, तर मी तुम्हाला मसाले पण दाखवते. आपले इंडियन मसालेही मिळतात आणि सगळ्या टाईपचे मसाले मिळतात. हे बघा. इथे छान जातात. सो आता हे आम्ही सेल्फ चेकआउट करतो आहे. स्कॅन करून स्कॅन करायचं आणि त्यानंतर पेमेंट करायचं. तिथे पैसे टाकायचे आणि ऑटो पेमेंट होऊन जातं. तिकडे सक्सेसफुल येतं आणि इथून चेंज पण येऊन जातं. आपले एक्स्ट्रा पैसे गेले असतील तर तिथून चेंज पण येतं. काश आपली सिस्टीम ही सिस्टीम आपल्या भारतात आली असती. किती छान. कधी येईल सेल्फ चेकआउट. तुम्हाला दाखवते आयफोन स्टोअर. चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओज मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि माझ्याकडनं काही चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा माझा फर्स्ट टाईम व्लॉगिंग करते म्हणून. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.